चांदूर फाटा येथे धावजेची वाडी असेल, खर्ड्याची वाडी असेल, चाकरवाडी असेल, परिसरातली जवळपास सगळ्याच गावातले तुम्ही शेतकरी बांधव इथे जमा झालेले आहात. जसे तुम्हाला कल्पना आहे त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यावर्षी जी अतिवृष्टी झाली होती त्याच्या अनुषंगाने अनुदान हे दिवाळीपूर्वी कसं पडेल शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, शेतकऱ्यांना कसा दिलासा मिळेल, त्यांच्या दुःखावर कसं पांघरून टाकल्या जाईल यासाठी सर्व प्रशासनाने काळजी घ्यावी असं आवाहन केलं होतं. त्याप्रमाणे राजेभाऊ शेळके यांनी सांगितल्याप्रमाणे आपण अनुदान प्राप्त झाल्या झाल्या त्याच दिवशी अनुदान कसं अपलोड होईल ही काळजी केली. मी तुम्हाला मगाशी बोललो त्याप्रमाणे आमची टीम सर्व, मग त्यात मंडळ अधिकारी असतील, आमचे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी, नंतर सहाय्यक कृषी अधिकारी, काही ग्रामपंचायत अधिकारी म्हणजे पूर्वीचे ग्रामसेवक, या सर्वांनी मेहनत घेतली. तुमचे CSC केंद्र चालकांनी मेहनत घेतली आणि त्यामुळे आपण ते याद्या तयार करणे, मग यादी तयार करताना सगळेच प्रॉब्लेम येतात. त्या शेतकऱ्याचा तिथं आपल्याला आधार क्रमांक लागतो, त्यांचं बँकेचे डिटेल्स लागतात, त्याच्यात दुरुस्ती नको पाहिजे, चूक नको पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आपण त्या केल्या आणि जवळपास तुमच्या भागामधल्या 80% ते 90% लोकांच्या खात्यावर पैसे जमा झाले असं मी तुमच्या तोंडून ऐकलेलं आहे. परंतु या उपरही मी तुम्हाला सांगू इच्छितो की काही जणांचे समजा फार्मर ID काढलेले नसतील तर आपण पूर्वीपासून आवाहन करतोय. तुम्हाला आठवत असेल मी 5-6 महिन्यापूर्वी एक चक्कर मारला होता, काही ठिकाणी बाईट पण दिल्या होत्या, घाटसावळीला होतो, इथेही आलो होतो. हे फार्मर ID काढा. फार्मर ID तेव्हा जर काढले असते करेक्शन राहिले नसते आणि आता काय असतं, ज्याचा फार्मर ID आहे त्याचे लगेच पैसे पडतात खात्यावर. तुम्ही रात्री माननीय मुख्यमंत्री महोदयांचं 10-10:30ला एक भाषण चालू होतं. त्या जेवाडी या गावचा रहिवासी असून माझ्यासोबत सर्व परिसरातील माझे मित्र इथं आलेले आहेत. आज या जागेवर नांदूर फाटा इथं आज तहसीलदार साहेब शेळके साहेब आढावा बैठक घेण्यासाठी इथं आलेले होते. अनुदानात जी अतिवृष्टी झालेली होती, सप्टेंबर मध्ये जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीचा आढावा घेण्यासाठी आज इथे आलेले होते. तर आम्हाला जे अनुदान भेटलं त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार साहेब, बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन साहेब, तसेच तहसीलदार साहेब असतील, आगाव मॅडम असतील, गर्जे साहेब असतील, या मंडळातील सर्व तलाठी साहेब असतील, या सर्वांमुळे आम्हाला जे अनुदान भेटलेलं आहे या सर्वांनी सहकार्य केलं आणि ऐन दिवाळीमध्ये जे दुःखाचा डोंगर या शेतकऱ्यावर पसरलेला होता, या ऐन दिवाळीमध्ये आम्हाला सर्वांना हे अनुदान प्रशासकीय यंत्रणेनं आम्हाला मिळवून दिलेलं आहे. त्याबद्दल आम्ही प्रशासकीय यंत्रणेचे सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो.